इथून आणि मी जातो घरी. चला तर मित्रांनो, हा आमच्या घराकडचा रस्ता आहे. हा आमचा बस स्टॉप. बघा भेटलेला आहे रामफळ. त्याला घरी घेऊन जाऊया पनवेलला आणि मग पिकल्यानंतर खाऊया. कालोखाच्या लवकर परत काय हे वाघ बी भेटला पिटलावर रस्त्याला. अशा पद्धतीने काय करते? अगं आलो होतं गे मामा. बरं हाय आता पनवेल. बायलोक एक गडबड काय आली. मी बादली बिदली घेऊन आलो परंतु मगच घेऊन आलो. आता आंघोळ कशाने करू. तिकडून आम्ही घरासाठी पाणी आणायचो तेवढ्या जंगलातून. आता ही आमची विहीर. आमची घरं लांबलं माहीत म्हणून गवत वाढलंय त्यामुळे हे जंगलासारखं वाटतं. जेव्हा लहान होतो ना तेव्हा लय मस्त दिसायचं. असं वाटायचं एक सारखं गावीच यावं. इकडे नदी आहे. साफसफाई केली होती तेवढं आता जरा भारी दिसते. मामाच्या झाडाचे आंबे काढले म्हणजे मामाने दिले. हे बघा नॅचरल आंबा. प्लस हे बघा इथं पण आंबे आहेत. तर मित्रांनो, हा आमच्या घराकडचा रस्ता आहे. ही बघा मस्त अशी घरं. मित्र आले असते बरं आलं असतं पण एक थांबतो एक नाही थांबवतो. एक बोलतो जायचं आहे. So high, feet on the ground, but I still get by. Rules were made for someone else to try, but not me, not me. They said so. कामवाले सगळे घरी चालले. कामं आटपून म्हणजे असेच घरं बांधणे, झाडं वगैरे तोडणे. चला आता आपलं घर लगेच जवळ आहे. Sky is the limit. I'm out of control tonight. हा आमचा बस स्टॉप. इकडं आमची मराठी शाळा आहे, ग्रामपंचायत वगैरे. ही आहे मोरी कालवा आहे. आपण इथं गाडी पार्क करतो. ही आमची विहीर. ऐक दमलो रे दमलो. असा व्ह्यू आहे इकडचा. ही आमची विहीर. इथूनच पाणी वगैरे भरतो. त्या साईडला तिकडे नदी आहे. ऐक तो गाडी सामान्य नंतर काढतो. पहिले विहीर दाखवतो तुम्हाला. ही बघा विहीर. इथून वरती आपल्याला चढत जायचं आहे. ठीक आहे, तर मी सामान काढतो पटापट. चला हे बघ, इथून गाव आमचा स्टार्ट झाला. म्हणजे आमची वाडी गाव तर पुढूनच स्टार्ट झाला आहे. दम लागतो खालून वर येसपर. फक्त एकच घरात मावशी असते, बाकी सर्वजण मुंबईला. काय करते? अगं आलो होतं गे मामा. बरं हाय आता पनवेलला मुंबईला. ते इकडं गेलो होतं ना मित्रांबरोबर. त्यांना बोललो चला तर ते कामाला उद्या जायचं आहे ना. बोललो मी चाली घरी जरा झाडू मारून येतो. आता मी जाईन नंतर थोड्याला. आता किती वाजले? होय 3:30 झालं ना. 5 वाजता जरा झाडू बिडू मारतो ना जातो. त्यांना बोललो जाऊ पुढं, मी येतो मागणं. ते पनवेलला
आता पनवेलला जायचं होतं इकडून. माझी सगळ्या वाद भरली होती. होय तरी म्हटलं हा गेला कुठे. आम्ही सुट्टी नाही. समुद्राला नेहमी जातो. पोलीस स्टेशनच्या तिकडे गेल्यावर होय तिकडे बघत तिकडे पण नाही. अरे म्हटलं हा गेला तरी कुणीकडे. नाही बदली केली जाऊन रत्नागिरीत पण नाही कुठे. नाही तिकडंच तर नाही. चला जातो पटकन साफसफाई झाडू मारून निघतो. चला हे इकडून असं आहे. आता जंगल झालं पूर्ण बघा. पहिले वाडी कशी भरलेली असायची. तिकडून आम्ही घरासाठी पाणी आणायचो तेवढ्या जंगलातून. आता पावसाळा चालू होईल तेव्हा पाणी भेटेल. हे का पूर्ण असं जंगलच आहे. आणि इथून रात्री वाघ फिरतात. मित्रांना मस्करी वाटते पण त्यांना जेव्हा रिअल समजेल ना 6 नंतर इथे एवढा काळोख होतं की जाण्याची म्हणजे हिंमत नाही होत. हे बघा पूर्ण असं जंगल टाईप वाटतं. आता सर्वांची घरं लांब लांब आहेत म्हणून गवत वाढलं आहे त्यामुळे हे जंगलासारखं वाटतं. जेव्हा लहान होतो ना तेव्हा लय मस्त दिसायचं. असं वाटायचं सारखं गावीच यावं. आता आई पप्पा दादा वहिनी मे महिन्यात आले होते. त्यांनी ही पूर्ण साफसफाई केली होती तेवढं आता जरा भारी दिसते. हे बघा हे आपलं गावचं छोटंसं घर. अजून काम करायचं आहे. हे बघा सगळं मटेरियल आणून ठेवलं आहे खालती. आता मे महिन्यात रस्ता म्हणजे वरती येतो म्हणून ही खडी ही फाडी आणि या साईडला झाकून ठेवलं आई बाप्पाने आणि दादाने रेती वगैरे. अजून घराचं काम बाकी आपलं. आधी वरती घर होतं आपलं. हे बघा आंब्याचं झाड आमचं. पण आंबे आता नाही आहेत. सीझन खतम. जेव्हा होते तेव्हा खाल्लेले आंबे. मला नाही घराचे खायला भेटले. थोडे आईने आणले थोडेसेच खाल्ले. ग जमलो रे बाबा. बॅग ठेवतो इथे. किलोमीटर चालू करून घेतो. माझी गाडीची चावीलाच मी माझ्या घराची चावी लावून ठेवतो कायमस्वरूपी. This is my home. I'm back. या सोप्याची गादी काढली वाटतं. ऐक फुल घामाघूम ना. फुल घामाघूम हालत बघा काय आले. एवढी रायडिंग केले ते. खिडक्या उजेड आला. जरा बरं वाटतंय. आता जरा ही मला बघा ही साफसफाई करायची आहे. फटाफट पाठची पुढची करतो साफसफाई. पाठचं पण दाखवतो. अरे वा हे बघा आईने इथे लाकडं भरून ठेवले. एक मिनिट. अरे यार आता पडला असता. असा व्ह्यू आहे बघा. जंगल इज जंगल. वाघ येणार नाही मग काय येईल. सापेल. साप तर आहेत. याला मस्करी वाटतं. घनदाट जंगल आहे बाई हे. आधी जेव्हा पहिले घरं होती तेव्हा मस्त वाटायचं. तेव्हा घरं आहेत पण लय लांब लांब आहेत ना त्यामुळे असं जंगल टाईप वाटतं. आमच्या काकांचा घर तो तिकडं आला. ये मेरा छोटा सा घर जिसके लिए मैं बहुत दीवाना हूँ. चला लाईटी लावली. चला आता साफसफाई करतो. झाडू मारून मला निघायला हवं. हा
कसलं भारी व्ह्यू वाटतंय ना, एकदम शांत निसर्गरम्य वातावरणामध्ये आपलं कोकणातलं छोटंसं घर, एकदम फुल वाईब, शांत वाटते. आता मला सर्व ही साफसफाई करायची आहे, फक्त काय नाही पटकन झाडू मारतो आणि काहीतरी खातो. चला, हो गया आपला फेक ड्रोन. याला म्हणजे फेक ड्रोन नाव दिलंय कारण ड्रोन सारखं दिसतं व्ह्यू बाबा. All this time, I've been holding on so tight, 'cause all that I do was easy to use. So call my time, but you weren't really mine, just something to do. Thought I never knew. No surprise, but nevertheless, I'm still stuck in self-defense. No surprise, but nevertheless, I get lost when I look in your eyes. I just want to be तर मित्रांनो, झाडावर दिसलंय रामफळ. आता मी काठीला कोयती बांधले आणि म्हणजे काढण्याचा प्रयत्न करूया. नॅचरल आहे, नॅचरल. हे बघा, भेटलेला आहे रामफळ, परंतु हा कच्चा आहे. मला वाटलं पिक्का असेल. आता याला घरी घेऊन जाऊया पनवेलला आणि मग पिकल्यानंतर खाऊया. छोटासाच होता, ते तांदळात पिकतात ते. वास मस्त आहे. चला, चला जरा नाऊ करून येऊ, आंघोळ करून येऊ आपल्या विहिरीवर. चलो जाते हे आंघोळ करणे आपल्या विहिरीवर. आपल्याकडे अजून 1 तास आहे. काळोख व्हायच्या आधी आपल्याला सडासट इधर से निकलना पडेगा. म्हणजे उद्या सकाळीच निघणार आहे. ठीक आहे, जरा खातो, भूक लागले, मॅगी बनवून खातो आता. हो आमचा गाव. चला तर जाऊया विहिरीवर. गाइस, फायनली विहिरीवर पोहोचलेलो आहे. आता पाणी काढूया ना, आंघोळ करूया डायरेक्ट. आजी होती तेव्हा गावीला मजा यायची, बरं वाटायचं. तर ती नाही ना, तर सामसूम वाटतं पूर्ण घर. इसं पाणी निकालणं पडते. सर्व तरी धुवून घेतो. कुठं आलं चक्कीवर? हा कालोखाच्या लवकर परत काय हे वाघ बी भेटला पिटलावर रस्त्याला. हा हा दळण आणायला चालले. दळण पाणी मिनरल वॉटर ना, थोडस पिऊन घेतो. पटकन आंघोळ करू, आपल्याला काळोखाच्या आधी निघायचंय. तर आंघोळ थोडीशी बाजूला करूया, कारण नाही तर पाणी विहिरीत जायचं आपलं आंघोळीचं. या साईडला आपली वासंती लावले. ही बघा व्ह्यू बघा कसला भारी दिसतोय की नाही. चला तर इथं
सावलीत आपण आंघोळ करूया. म्हणजे इकडं आंघोळ केली ना, विहीर तिकडे आहे आणि आपण आंघोळ इथं करूया. म्हणजे पाणी इकडं जाईल. ती खालची पण विहीर आहे. ठीक आहे, तर इथे आंघोळ करूया. बादली घेऊन आलो. बायलोक एक गडबड काय आली, मी बादली बिदली घेऊन आलो परंतु मगच घेऊन आलो. आता आंघोळ कशाने करू? आता फुकट एक काढणं घ्यावं लागेल मला आंघोळ. यानंच आंघोळ करायला नो ऑप्शन. गावी होऊन गावच्या विहिरीवर आंघोळ करायची मजाच वेगळी आहे बाबा. एक नंबर वाटतं यार. फक्त काय मग आणला नाही मी, किती स्मार्ट असेल. आता बोलत होतो शिव्यात आहेत तर जाऊ द्या, स्वतःलाच स्वतः शिव्या देऊन टाकायच्या. फुल फ्रेश ना भाऊ. गावी होऊन गावच्या विहिरीत आंघोळ करायची मजाच वेगळी. हा लय भारी वाटलं, एकदम भारी, रिफ्रेश. चलो निकलते अभी घर पे जाते हैं, कुछ खाते बना के. काय होतं माहिती का, मी जेव्हा गावी येतो तेव्हा लोक नसतात आणि जेव्हा लोक असतात तेव्हा मला गावी यायला जमत नाही. म्हणजे टाईमच भेटत नाही. जेव्हा मला टाईम भेटतो तेव्हा काही जणांना टाईम नाही भेटत गावातल्या लोकांना. म्हणजे सर्व असतात मुंबईला परंतु ती जेव्हा येतात तेव्हा मी येतो तेव्हा ती लोक नाहीत. असा माझा शेड्यूल होतो. आता एवढी वर्ष गावी होतो तेव्हा कोणच नव्हतं गावी येत. आणि आता मी जस्ट पनवेलला शिफ्ट झालं तर आता सर्व गावी येतात पण मला यायला टाईम नाही. आता सुट्टी काढून आलो होतो, आज जायचं होतं. मग बोललो आता एवढे दिवस सुट्टी काढले तर एक दिवस राहूनच जाऊ घरी. मित्रांना बोललो होतो थांबा, पण ते थांबण्याच्या मूडमध्येच नव्हते ते. त्यांना पण आपल्या घरी जाण्याची लय घाई झालेली. बोललो थांबले असते बरं वाटलं असतं, पण जाऊ दे. आता काय धनुष्य बाण सुटलेला आपण धरू नाही शकत ना. जाऊ असं. हा आंघोळ करून आलो, बरं वाटलं. आणि मामाच्या झाडाचे आंबे काढले, म्हणजे मामाने दिले. हे बघा नॅचरल आंबा. प्लस हे बघा इथं पण आंबे आहेत, भरपूर आंबे आहेत. तुम्हाला खोटं वाटेल, आमच्याकडं आंबे असतात भरपूर ना, पडून कुसून जातात, कोण खाईत पण नाही. हे बघा खाली बघा किती पडले, कुसला आहे बघा. हा कुसला आहे. हे बघा आंबे बघा. तर ह्याच्यात झूम नाही होत म्हणून ह्याचं दाखवलेच. हे बघा दिसतंय, हे बघा पडलेत बघा, किती पडलेत बघा. हे बघा हे कुसला आहे, हे बघ किती पडलेत बघा. हे बघा भरपूर यार. हे बघ पिक्का आंबा आहे. हा आंबा हा बघ. नाही खात कोण एवढे आंबे, भरपूर आंबे आहे. आपल्या आमच्या झाडावरचा आंबे कालमाचे पिकून पडून कुसून गेले. थोडे आणले होते आईने, खाल्ले. आता काहीतरी खाऊन वापिस घरी जाय. पण हो कुठं आलो? होय फोटो काढता आलो होतो जरा आंघोळीला गेलो. आता जातो परत. काय लाकडं आणा गेले? नाही हा घराचा काय फोटो काढून घेतले ना. आलो आता खालती विहिरीवर गेलो होतो अंग धुवाय. तू बोल इकडं तर बघतो. चालतंय. सही आहे. आंबा प्रत्येक बाईटमध्ये एवढा गोड लागतो ना. पेरू आलं आहे पण पेरू लय वरती आहे रे. बारकी पेरू आहे, पेरू मस्त लागते. रामफल बोलो पिकला असेल पण तो कच्चाच आहे. विवानला घेऊन जातो आमच्या, आणि आमची बारकी बाहेर. आंबे आहेत. आता मला वरती चढायला आंबे दिसत आहेत, आतमध्ये आज सदरेलं आहे. तेवढं जंगलात जायला कंटाळा आला आहे. मित्र आले असे जर वाट लावली असती, पण काय यार यायला पाहिजे होते. जाऊ दे आता, कधी येतील ना कधी नाही. बघू आता घराचं काम झालं चांगलं तर त्यांना घेऊन येईन एकदा नक्कीच. पण ते यायला पाहिजे. मी तर बोललो होतो पण त्यांचं काय मन नव्हतं. एकेचं होता एकेचं नाही. जाऊ द्या असू दे. ते पेरू आलेत पण बारके आहेत.
चलो काहीतरी खातो बनवून. ती मॅगी आता बनवूया आपल्या घरामध्ये. मॅगी ॲक्च्युली आता तात्पुरतं किचन बनवलंय, किचन बनवायचं आहे. तर भूक लागली म्हणून मॅगी बनवतो. आता आईने सर्व भांडी कुठे ठेवले काय सांगता येत नाही. नशी पक्कड भेटली. सर्व शोधायला लागते. अशा पद्धतीने आपली मॅगी झालेली आहे. तर मित्रांनो, गरमागरम या मॅगी खायला. ही बघा मॅगी बनवले. आता मला सुरीनच खावे लागते. मस्त. तो कॅम्पिंगचा सेटअप होता, परंतु टाईमच भेटला नाही कुठं बाहेर कॅम्पिंग करायला. नुसती राईड 2 मिनटं थांबायला नाही. रात्री 10 10:30 वाजेपर्यंत राईड करायचो आम्ही कालोखातून. आणि पाऊस पण भरपूर पडायचा. आपली राईड होती केरलापर्यंतची, परंतु तिकडे भरपूर पाऊस होता, त्यामुळे आम्हाला राईड अर्ध्यातच स्टॉप करावी लागली आणि आम्हाला रिवर्स यायला लागलं. ठीक आहे. मग तिकडून आम्ही राजापूरमध्ये वाटतं काहीतरी थांबलो होतो. राजापूर का कुठेतरी थांबलो होतो. त्यानंतर मग आम्ही गणपतीपुळे केलं. आज गणपतीपुळे केल्यानंतर मग ठरवलं होतं की डायरेक्ट पनवेलला जाऊया. तर मित्राला पण उद्या कामावर जायचं आहे. सर्वांना म्हणजे का सुट्ट्या टाकून आले होती सर्व मित्र आपले, आणि आपण पण सुट्टी टाकून आलो होतो. भरपूर दिवस मला सुट्टी भेटली नव्हती. की करीबन गावाला मी आलो आहे 5-6 महिन्यानंतर आलो आहे. तुम्हाला माहितीच असेल गावाचं प्लास्टरचं काम जेव्हा होतं तेव्हा मी पूर्ण इथं 1 महिना सुट्टी घेतली होती आणि पूर्ण घराचं काम करत होतो. आणि आता पण हे बघा खडीबिडी आणून ठेवले, फाडी वगैरे आहे, ते पण घराचं लादीचं काम बाकी आहे. ते नंतर करण्यासाठी मला 4 दिवस सुट्टी टाकून यावे लागेल. हे बघा खडी पण आणून ठेवले. इकडे सर्व फाडी रेती वगैरे सर्व झाकून ठेवले. का तर पावसात आता वाहून जायची, घरामध्ये टाकायला आता गडी करायला लागली असते एवढं. तर इकडचं वातावरण मस्त आहे. आता कसं झालं, सर्व मित्र निघाले होते पनवेलला, आणि जर इथे येऊन जर मी घराला पाय लावला नसता तर मला जरा मनाला खंत वाटत होती. म्हणून मी थांबलो. मित्रांना बोललो चला, पण ते बोलले की नाही यार लय टाईम होईल. मग त्यांना बोललो होतो, परंतु ते काय येऊ शकले नाही. बघूया नेक्स्ट टाईम आले तर नशीब. मग मी ठरवलं की मी जातो, जरा घरची जरा साफसफाई करतो आणि मग पनवेलला उद्या सकाळी जातो. आणि हे कसं आमची मोजूनच 10 घरं आहेत बघा. ही आमचं एक, तिकडे काकांचं 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, आणि तिकडं वरती पण घरं आहेत. परंतु आता कशी लांब घरं आहेत त्यामुळे असं जंगल टाईप वाढतं. आणि इकडं रात्री रिस्की काम आहे, म्हणजे कधी कुठून वाघ येईल काय सांगता येत नाही. प्राणी वगैरे माकड वगैरे भरपूर म्हणजे येतात. की आता आंबे बिंबे ही सर्व झाडांवर उड्या मारतात, ते पत्रा फोडून टाकतात. अशी गत आहे इथे गावी. जेव्हा लहान नव्हतो तेव्हा गाव एवढा भारी वाटायचा ना, की खतरनाक वाटायचं. आता एवढं मोठा झालं तर गावात माणसंच नाही. सर्व असतात ती मुंबईला असतात. त्यांना सुट्टी पडली की मे महिन्यात येतात. त्यांना सुट्टी असते तेव्हा ती लोकं येतात, तेव्हा मला टाईम नसतो, आणि मला जेव्हा टाईम असतो तेव्हा त्या लोकांना नसतो. त्यामुळे असं सीन असतं. आता काही लोक जज करत असतील की मी काय मोठा ज्ञान शोधतोय, असे काही लोक बोलत असतील. परंतु काय, ज्याचे त्यालाच माहीत असतं की कसं काय आहे, कशी लाईफ आहे ती त्यालाच माहिती असते. त्यामुळे लोकांना बोललं तरी त्यांना असं वाटत असेल की हा किती कमवतो ना, किती नाही रिच. आता एवढा रिच असतो तर हे घर असं 6 महिने असं पडून नसतं. 6 महिने काय भरपूर दिवस झाले पडून नसतं. आमच्या मागून बरेच जणांची घरं बनली, पण आमचं अजून तसंच आहे. त्यामुळे लोकांना काय वाटतं की हां यांच्याकडे भरपूर काय पैसा असेल, पनवेलला राहतात, मुंबईला राहतात, हे ते असं. तर आमची स्वतःची रूम असते मुंबईमध्ये. ठीक आहे, या पण गोष्टी लक्षात ठेवा. जाऊ दे, काय लोक कशी बोलणारे असतात, काय करतात, हे करतात, ते करतात, पण त्यांना काय माहिती की कसं माणसाचं जीवन असतं ते त्यालाच माहिती असतं. जाऊ दे. त्यामुळे लोकांच्या बोलण्याकडे लक्ष न देण्यापुरता स्वतःकडे लक्ष द्या. स्वतःच्या जीवनामध्ये प्रगती कशी होईल याच्याकडे लक्ष द्या. दुसऱ्यांना वेडावाकडं बोलून किंवा खाली पाडून आपण कधीच पुढे जाऊ शकत नाही. ठीक आहे, बस एवढी माहिती पुष्कळ आहे. जे कोणी आपले मनापासून आपल्याला हर्ट करतात त्यांच्यासाठी होत आहे. ठीक आहे, तर आता आजची मॅगी गार होईल, मी जातो मॅगी खातो आणि आजचा ब्लॉग इथेच एंड करतो. म्हणजे ही जी रायडिंगवाली आमची सिरीज होती ती इथेच एंड करतो आहे. मित्र माझे पोचले असतील त्यांना फोन करतो. इथं नेटवर्क नाही, आता विहिरीवर जाताना मी फोन करतो खालती की बाबा कुठे पोचले, व्यवस्थित गेलो की नाही, हे त्यांना
कॉल करतो, ठीक आहे. आणि आजचा व्लॉग इथेच एंड करतो. आता घराच्या कामासाठी पुन्हा मी येणार आहे 4-5 दिवसाची सुट्टी टाकून. तेव्हा मी नक्कीच तेव्हा पण व्लॉग टाकेन. आणि आजचा व्लॉग इथेच एंड करतो. बस एवढं दुःख वाटतं आहे की मित्र आले असते बरं वाटलं असतं. आता इथे येऊन ते आले नाही ना तर मला पण त्याला वाईट वाटतं आहे. पण काय तो एक शातीर मित्र आहेत रे माझे. पण प्लॅनिंग आता मी बोलत नाही जास्त, जाऊ दे व्लॉग एंड करतो, ठीक आहे. तर आजचा व्लॉग कसा वाटला ते नक्कीच कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. हो.